नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मल्टी टाईम फ्रेम ॲनालिसिस जो आहे बेस्ट ट्रेडिंग स्ट्रॅटजीसाठी आपण चर्चा करणार आहोत. या अगोदरचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले असतील त्या व्हिडिओजमध्ये आपण भरपूर वेगवेगळ्या ॲडव्हान्स मनी झोन कन्सेप्ट्सबद्दल वेगळ्या स्ट्रॅटजीजबद्दल बोललो. परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो इथं तयार होतो तो म्हणजे बेस्ट स्ट्रॅटजी कुठे आणि कशा पद्धतीने आपल्यासाठी ॲप्लिकेबल असू शकते आणि ती बेस्ट ट्रेडिंग स्ट्रॅटजी कुठल्या टाईम फ्रेमवरती, कुठली टाईम फ्रेम आपल्यासाठी वन ऑफ द बेस्ट असणार आहे त्याच्याबद्दलची जी आयडिया जी आहे ना ती आपल्याला येणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. कारण एकदा आपल्याला तो टाईम फ्रेम लक्षात आला ॲटोमॅटिकली आपण व्यवस्थितरित्या आपले जे ऑड अँड आन्सरबद्दल एक डेडिकेटेड व्हिडिओ जो डिस्कस केला होता त्या ऑड अँड आन्सर आपल्यासाठी व्यवस्थितरित्या वर्कआउट होताना तिथं राहतील. आणि ते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर इथं या व्हिडिओमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं. म्हणजे फक्त आपण स्ट्रॅटजी तर शिकलो, पण त्या टाईम फ्रेमचं युटिलायझेशन कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे त्याची जी आयडिया जी आहे ती आपल्याला तिथं व्यवस्थितरित्या येणं हे सगळ्यात महत्त्वाचा गरजेचा पॉईंटर आहे, गरजेचा किंवा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून फक्त आणि फक्त कुठलं तरी सेटअप, कुठल्या तरी स्ट्रॅटजीच्या हिशोबाने आपण कन्सिडरेशन करतो आणि तिकडे जाऊ राहिलो आहे, परंतु त्या टाईम फ्रेमला आपण व्यवस्थितरित्या समजू शकतो का ते गरजेचं आहे. आणि त्याच वेळेस जर तुम्हाला परफेक्ट TF, मी शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो TF, जी की एक टाईम फ्रेम आहे, ती जर चुकीच्या पद्धतीने तुमची जर झाली असेल तर त्या चुकीच्या पद्धतीमुळे तुमचा पूर्ण जो ट्रेड जो आहे तो पूर्णपणे डेंजर झोनमध्ये जाण्याची शक्यता, चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त तिथं असणार आहे. म्हणून हे डेंजर झोनमधनं तुम्हाला जर अवे राहायचं आहे, दूर राहायचं आहे आणि त्याचा उपयोग जो आहे तो व्यवस्थितरित्या एका डिरेक्शनमध्ये जर करायचा आहे तर त्याकरता मल्टिपल टाईम फ्रेम ॲनालिसिस जो आहे तो आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि ह्या मल्टिपल टाईम फ्रेम ॲनालिसिसमधनं आपल्याला व्यवस्थित आयडिया येऊन जाते की आपण जे ऑड अँड आन्सर त्याच्यात जर यूज केले ते परफेक्ट वेनी त्याच्याबरोबर अलाईन होत आहेत का आणि सर्व काही एकाच दिशेमध्ये जात आहेत का. कारण मल्टिपल टाईम फ्रेम ॲनालिसिस ही वाईडली यूज केली गेलेली आहे मोस्टली प्रोफेशनल ट्रेडरच्या माध्यमातून. आणि ते प्रोफेशनल ट्रेडर्स काय करतात, प्रोफेशनल ट्रेडर हमेशा जे आहे ते चांगल्या गोष्टीकडेच लक्ष देतात. म्हणजे त्यांना माहीत असतं की त्यांचा जो ब्रेड आणि बटर जो तयार होणार आहे या प्रोफेशनल्सकडनं तो प्रॉपरली मल्टिपल टाईम फ्रेम ॲनालिसिसचा कन्फर्मेशन घेतल्यानंतरच ते राहणार आहे. म्हणून जसा प्रोफेशनल ट्रेडर जो आहे तो त्या गोष्टीकडे लक्ष देत असतो, त्या प्रोफेशनल ट्रेडरच्या हिशोबाने जर आपण ह्याकडे जर व्यवस्थितरित्या लक्ष जर दिलं तर ॲटोमॅटिकली आपल्याला टाईम फ्रेमचं तर व्यवस्थित होईलच, पण त्याबरोबरच आपल्याला या MTFमध्ये कोर गोष्टीमध्ये आपल्याला हे करायचं आहे. आणि त्यामधनं स्मॉलर झोनमध्ये आपल्याला ब्रेकडाऊन करून त्यामध्ये आपल्याला एकाच अलाइनमेंटमध्ये, एकाच दिशेमध्ये, एकाच डायरेक्शनमध्ये सर्व सिग्नल्स ॲज वेल ॲज आपण जे ब्रेकडाऊन जे शिकलेलो आहोत त्या ब्रेकडाऊनच्या हिशोबाने गोष्टी आपल्यासाठी वर्कआउट होत आहेत का ह्याकडे आपल्याला लक्ष देणं सगळ्यात महत्त्वाचं. आणि हा मुद्दा, हा पॉईंटर जो आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. तर सगळ्यात महत्त्वाचं मल्टिपल टाईम फ्रेम ॲनालिसिस म्हणजे काय, जसं की तुमच्यासमोर ही एक सिक्युरिटी इथं डिस्प्ले केलेली आहे. ही सिक्युरिटी आपण डिस्कस करतो आहे, याचा अर्थ कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग रिकमेंडेशन नाही आहे. तर बेसिकली मल्टिपल टाईम फ्रेम ॲनालिसिस ही एक प्रोसेस आहे की ज्यामधनं आपण असेट किंवा इन्स्ट्रुमेंटला जे एकापेक्षा जास्त टाईम फ्रेममध्ये आपण त्याला बघतो आणि त्यानंतर एक बेटर अंडरस्टँडिंग आपल्याला मार्केट कशा पद्धतीने परफॉर्म करतं कळतं आहे. आता या सिक्युरिटीमध्ये जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर बघितलं तर 15 मिनिटाचा चार्ट आहे. याला जर आपण टॅप इन केला आणि वेगळ्या टाईम फ्रेममध्ये केलं तर आपल्याला 1 तासाचा टाईम फ्रेमचा टॅपिंग चार्ट इथं दिसतो. जर तुम्ही 1 तासाचा टाईम फ्रेम जर बघितलं तर इथं आपल्याला जी डॉमिनंट साईड दिसते ती बायरची, म्हणजे खरेदी करणाऱ्या लोकांची दिसते. आणि हा जो ट्रेंड जो चालला आहे याला जनरली अप ट्रेंड असं म्हटलं जातं. आणि हे तुम्हाला एक जनरली एक बेसिक गोष्ट जी आहे ती ट्रेडिंगमधली ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पॉईंटर जो आहे तुम्हाला माहीत असेलच. तर आपल्याला याच्या माध्यमातून ह्या MTFमधनं आपलं ध्येय, आपलं गोल काय, ध्येय किंवा गोल हेच आहे की आपल्याला त्या सिक्युरिटी, त्या इन्स्ट्रुमेंटबद्दल ज्या आहेत सगळ्यात चांगल्या पद्धतीने आयडिया जी ती आपल्याकडे आली पाहिजे. आणि एकदा ती आयडिया आली की ॲटोमॅटिकली आपलं जे काम जे आहे 70% ऑफ काम जे आहे तिथं होऊन जाईल. म्हणून आपल्या गोलमध्ये मी सांगितलं अलाइनमेंट जे असणार आहे ते आपल्या सिग्नलचे, जे की आपल्या टाईम फ्रेम ॲनालिसिसवरनं आपल्याकडे येणार आहेत. आणि त्याच्यानंतर आपण फक्त तिथं
संयम ठेवत, पेशन्स ठेवत आपण वेट करणार आहोत. आयदर आपला स्टॉप लॉस किंवा टार्गेट ह्या दिशेमध्ये आपलं ट्रेड जे आहे तिथं जाताना दिसणार आहे. म्हणून जसं की इथं जर बघितलं तर 1 तासाची ही टाईम फ्रेम आणि ह्या 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये आपल्याला जो ट्रेंड जो आहे तो वरच्या बाजूला जाताना दिसतो. याच्या उलट हाच जर टाईम फ्रेम मी जर 15 मिनिट जर घेतला आणि 15 मिनिटमध्ये ह्या सेक्युरिटीला ह्या चार्टला जर मी बघण्याचा जर प्रयत्न केला तर मला ह्या लोवेस्ट टाईम फ्रेमला एक गोष्ट लक्षात येते की किंमत जी आहे ती 15 मिनिटाच्या हिशोबाने एक साईडवेज ट्रेंडमध्ये मूव्ह होताना दिसते. मग ह्यामध्ये सिग्नल काय आहे, ह्या मल्टिपल टाईम फ्रेमच्या माध्यमातून मला इथं काय आयडिया येऊन जाते, काय सिग्नल इथं भेटू राहिला, तर सिग्नल जो आहे तो सिग्नल मला ही गोष्ट एक दिसतोय की जर मी मोठ्या टाईम फ्रेममध्ये जर प्राईसला जर व्यवस्थितरित्या जर बघण्याचा प्रयत्न केला तर ती मोठी टाईम फ्रेम जो आहे तो मला क्लिअरली ट्रेंड जो आहे तो वरच्या बाजूला दाखवते. म्हणजे किमतीचा जो कल जो चाललेला आहे तो कल जो आहे तो वरच्या बाजूला आहे आणि किंमत एनी हाऊ कंडिशनमध्ये एनी हाऊ वेमध्ये वरच्या बाजूलाच पुलबॅक करण्यासाठी तिथं तयार होताना आपल्याला दिसत असते. म्हणून हे मल्टिपल टाईम फ्रेमचा असर आपल्याला महत्त्वाचं आहे. फक्त 15 मिनिटामध्ये सेक्युरिटीला बघतो आणि 15 मिनिटामध्ये मला कळतं हे आहे, परंतु त्याचं जे उत्तर आपल्याला भेटणार आहे ह्या 15 मिनिटाला जर आपण 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये जर घेऊन गेलो तर आपल्याला त्याचा अलाइनमेंट जे आहे ओव्हरऑल ट्रेंडची, कारण अलाइनमेंट ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉइंटर हा आहे आणि जो कोणी ह्या अलाइनमेंटला त्याची दिशा तो कोणाबरोबर आहे ही गोष्ट आपल्याला जर व्यवस्थित लक्षात येत असेल तर ॲटोमॅटिकली ह्या मल्टिपल टाईम फ्रेम म्हणजे ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये इथं म्हणून राहिलो MTFचा उपयोग जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला होताना दिसतो. म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. फक्त आणि फक्त मी 5 मिनिटामध्ये ट्रेड करतो किंवा मी 3 मिनिटामध्ये ट्रेड करतो किंवा मी 1 मिनिटामध्ये ट्रेड करतो, तुम्ही करा जरूर, पण त्याचं रिझन तुमच्या मोठ्या टाईम फ्रेमबरोबर काय आहे, त्या मोठी टाईम फ्रेम आपल्याला ती व्यवस्थितरित्या अलाइनमेंट देऊ राहिली का, त्या सिग्नलच्या हिशोबाने होऊ राहिली का, याकडे सुद्धा लक्ष देणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉइंटर इथं आपल्याला बनताना दिसतो. म्हणून ज्यावेळेस जर आपण लोअर टाईम फ्रेम जसं या केसमध्ये जर लोअर टाईम फ्रेम बघितलं 15 मिनिटामध्ये आपल्याला इथं ह्या लोअर टाईम फ्रेममध्ये दिसतं आहे की इथे काय एक डिमॅन्ड झोन आहे आणि ह्या डिमॅन्ड झोनमध्ये प्राईस जी आहे ती इथे जनरली टॅप इन करते या डिमॅन्डला आणि तिथल्या तिथं जे ती सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करते त्या झोनच्या आसपास. आणि हा महत्त्वाचा मुद्दा, हा महत्त्वाचा पॉइंटर आपण जनरली लक्ष दिलं गेलं पाहिजे, त्याच्याकडं आपण अंडरस्टँडिंग जी ती दिली आली पाहिजे. तर बघा तुम्ही 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये तर आपल्याला दिसतंय, परंतु यालाच जसं मी सुरुवातीला सांगितलं 1 आवर टाईम फ्रेममध्ये जर कन्सिडरेशन करायचं जर झालं तर स्ट्रक्चर एक अशा पद्धतीचं क्रिएट इथं होतं आहे की त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला क्लिअरली प्राईस जी ती अपट्रेंड होताना दिसते आणि त्याचे जे डिमॅन्ड झोन जे आहेत अशा पद्धतीने टॅप इन करत आपल्याला बनताना दिसतात. आता किंमत जी आहे एक कंटिन्युअसली डबल टॉप किंवा ट्रिपल टॉप करून किंवा एक सप्लाय झोनला टॅप करून जी आहे ती खालच्या बाजूला रिजेक्शन करताना दिसते. म्हणून जनरली तिथं काही असं रेकमेंडेशन नसतं की तुम्ही हीच फिक्स टाईम फ्रेम जी आहे तिथं यूज करा आणि त्या फिक्स टाईम फ्रेमच्या बेसिसवरतीच मार्केटला जनरली बघण्याचा प्रयत्न करा, असं काही नाही आहे. तुम्हाला ज्या टाईम फ्रेममध्ये ट्रेंडचं आयडेंटिफिकेशन येतं, ट्रेंड काय चाललं आहे त्याचं आयडेंटिफिकेशन ज्यावेळेस येणार आहे त्या ट्रेंड आयडेंटिफिकेशनचा उपयोग जो आहे तुम्ही तुमच्या ट्रेडच्या एंट्रीज आणि एक्झिट्सला करू शकता. जितकी मोठी टाईम फ्रेम असणार आहे तितकं तुमचं रिस्क जे ते सगळ्यात जास्त असणार आहे. जितकी मोठी टाईम फ्रेम तुम्ही जनरली तिथं यूज करताय तर मोठी टाईम फ्रेममध्ये तुमचं मोठी रिस्क जी आहे तिथं ती राहणार आहे. म्हणून ह्या TFला ह्या टाईम फ्रेमला तुम्ही लक्षात घेतलं गेलं पाहिजे. जर तुम्ही 3 मिनिटाचे टाईम फ्रेम यूज करताय तुमचं रिस्कसुद्धा जे आहे ते छोटंसंच असणार आहे. जर तुम्ही तिथं 15 मिनिटाचं यूज करताय तर तुमचं रिस्क जे आहे ते 1 तासापेक्षा कमीच असणार आहे. जर तुम्ही तिथं 5 मिनिटाचे टाईम फ्रेम यूज करू राहिलेत तर तुमचं रिस्क जे आहे ते 1 तासाच्या किंबहुना 15च्या कमी असणार आहे आणि 3पेक्षा थोडंसं मोठं असणार आहे. हे एक मर्म असतं आणि याच्याकडे आपण व्यवस्थितरित्या दिलं पाहिजे. म्हणून जनरली जेव्हा केव्हा आपल्याला ट्रेडिंग करायची असते, जेव्हा केव्हा आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेड्स चूज करायचे असतात, ही गोष्ट व्यवस्थितरित्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्राईस जी आहे आयदर त्याच्या डिमॅन्ड झोनला टॅप करू राहिली आहे की त्याच्या जनरली सप्लाय झोनला टॅप करू राहिली आणि त्याच्या अकॉर्डिंगली होणार. बघा आता इथं सप्लाय झोनला प्राईसने जवळजवळ म्हणजे 4427 रेंजला किंवा 4420 तर 4416 तर 4430 या 15 पॉईंटच्या रेंजला
इथे किमतीने किती वेळेस टॅप इन केलं बघा बरं तुम्ही. जर इथं व्यवस्थितरित्या ऑब्झर्व केलं तर सगळ्यात सक्सेसफुल जी ट्रेडिंग जी स्टार्ट होत असते मित्रांनो, ती आयडेंटिफिकेशन ऑफ झोनच्या माध्यमातून आहेत आणि त्याच्याबद्दल एक डेडिकेटेड आपण व्हिडिओज जे आहेत ते बघितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रॉक्झिमल आणि डिस्टल लाईनचा कशा पद्धतीने यूज करायचा ते सुद्धा आपण हे केलेलं आहे. मग जर या स्ट्रक्चरला जर आपण व्यवस्थितरित्या जर इथं जर बघितलं तर हा आपल्यासाठी काय झाला, सप्लाय झोन झाला. म्हणजे विक्री करणारे जे आहेत ते सगळ्यात जास्त आहेत आणि त्याच्यामुळं खरेदी करणाऱ्यांची संख्या रोडवलेली आहे, म्हणून किंमत जी आहे ती खालच्या बाजूला इथं आपल्याला येताना दिसते. इथं जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर किंमत जी आहे ती बाउन्स बॅक करते, रिजेक्ट होते, पुन्हा त्याला टॅप इन करून वरच्या बाजूला जाताना दिसते आणि अशा पद्धतीने जाते. म्हणजे काय झालं आहे, इथं किमतीने 5 ते 6 वेळेस, 7 वेळेस, 8 वेळेस जवळजवळ ज्या कुठल्या पेंडिंग ऑर्डर ज्या ह्या झोनमध्ये होत्या त्या ऑर्डर्सला घेऊन किंमत जी आहे ती वरच्या बाजूनं आपल्याला तिथं जाताना दिसते. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं मर्म इथं आहे. म्हणजे आता किंमत बरं इकडून जाईल का, नक्कीच तो येणारा टाईम राहील. परंतु जर इथं अशा पद्धतीच्या जर वीक कॅन्डल्स आपल्याला होताना दिसल्या आणि त्या कॅन्डल्समध्ये रेड कलरच आहे किंवा अशा पद्धतीच्या डोजी कॅन्डल होऊ राहिल्यात आणि क्लोजिंग जी आहे ह्या झोनच्या खाली आपल्याला बनताना दिसते, याचा अर्थ असा आहे की किमतीमध्ये जो एक्झॉशन जो आहे तो आपल्याला होताना दिसतोय आणि प्लस ह्यामध्ये ह्या झोनच्या आसपास जर कुठलाही गॅप जर क्रिएट होतोय, तो ह्या खालच्या बाजूला जर गॅप तयार जर होऊ राहिला तर तो आपल्यासाठी कन्फर्मेशनची पुष्टी राहणार आहे की हा जो गॅप जो आहे तो खालच्या बाजूला आहे. आणि इथं मार्केट पार्टिसिपेंट्स जे आहेत ह्या सप्लाय झोनच्याच दिशेमध्ये मार्केट पार्टिसिपेंट्स आपल्याला जाताना दिसतात. म्हणजे ह्या सप्लाय झोनलाच मार्केटचे पार्टिसिपेंट जे आहेत ते फॉलो करत आहेत आणि त्यांना फॉलो केल्यामुळं किमतीमध्ये आता एक करेक्टिव्ह ॲक्शन, करेक्टिव्ह मोड जो आहे तो क्रिएट होताना आपल्याला दिसू शकतो. आणि म्हणून हे करेक्टिव्ह ॲक्शन, करेक्टिव्ह मोड आपल्याला लक्षात ठेवणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण चार्टची रीडिंग कशी घ्यायची हे प्रत्येक मराठी ट्रेडरला जे आहे ते लक्षात येणं गरजेचं आहे. आणि ती चार्ट रीडिंग घेण्याकरता काय आर्सेनल, काय तुमच्याकडं हत्यार पाहिजे आणि ती गोष्ट जी आहे ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लक्ष देणार आहे. म्हणून आपल्याला सगळ्यात बेसिक गोष्ट ही आहे की तो सप्लाय झोन जो आहे तो कशा पद्धतीने तिथं काम करू राहिला त्याच्याबद्दल आपल्याला तर आयडिया आली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तिथं डिमांड झोन कुठं वर्कआउट करू राहिला ते लक्षात आलं पाहिजे. जर इन बिटवीन याच्यामध्ये बघा इथं जर तुम्ही बघितलं ह्या सप्लाय झोनला प्राईसने ज्यावेळेस टॅप केलं त्यावेळेस डायरेक्टली गॅप डाऊन जे आहे ते इथं केलं होतं. म्हणजे इथं एक खालच्या बाजूला गॅप क्रिएट झालेला होता. गॅप क्रिएट झाल्यानंतर पुलबॅक झाला वरच्या बाजूला आणि त्यानंतर वन साइडेड फॉल जो आहे तो आपल्याला त्या ट्रेडिंग सेशनमध्ये बनताना दिसलं. म्हणून हे विक्री करणाऱ्यांचा झोन आपल्याला लक्षात आला पाहिजे जेव्हा केव्हा आपण तो चार्ट बघतोय, किंवा खरेदी करणाऱ्यांचा झोन जो आहे तो लक्षात येणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरच त्या चार्टबद्दलची रीडिंग जी आहे ती आपल्या मनामध्ये व्यवस्थितरित्या बसेल आणि ती चार्ट ओळखण्याची पद्धत आपल्याला एकदा लक्षात आली की ऑटोमॅटिकली फक्त आणि फक्त आपण त्या झोनसाठी, त्या एरियासाठी वेट करणार आणि ती जर संधी जर भेटली तर त्या संधीचं सोनं खालच्या बाजूला करण्यासाठी आपण प्रयत्न राहणार. हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ह्या ट्रेडिंग स्टाईल्समध्ये असतात. मग ह्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये काय कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत आणि त्याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा ते सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. लेट मी गिव्ह यू आयडिया, रिमूव्ह ड्रॉइंग्स. तर जनरली ह्या ज्या ट्रेडिंग स्टाईल जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने, मग सगळ्यात महत्त्वाचं जर मला ट्रेडिंग करायची आणि त्या ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंग स्टाईलचा जर मला उपयोग जर करायचा असेल तर त्याबद्दल आयडिया जी आहे ती माझ्याकडे येणं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. या ट्रेडिंग स्टाईलमध्ये एक ट्रेडिंग स्टाईल असते स्कॅल्पिंगची, जी तुम्ही फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी त्या मोमेंटमला जे आहे ना कॅच करताय. दुसरी जी स्टाईल असते ती असते डे ट्रेडिंगची, ती पूर्ण 9:15 पासून 3:30 जे आहे तुम्ही तिथं वाट बघत असता आणि त्याच्यामध्ये तुम्ही फर्मली राहता. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्विंग ट्रेडिंग, जी की 15 दिवसापासून 3 महिन्याच्या हिशोबाने जी आहे ना ती केली जाते आणि त्या स्विंग ट्रेडिंगमध्ये गोष्टींचं कन्सिडरेशन जे आहे ते केलं जातं. आणि चौथा महत्त्वाचा पॉईंटर जो असतो तो म्हणजे पोझिशनल ट्रेडिंग, की जी एकदा तुम्ही ती स्क्रिप्ट किंवा ती पोझिशन ज्यावेळेस घेताय त्या स्क्रिप्टमध्ये, त्या पोझिशनमध्ये तुम्ही तिथं व्यवस्थितरित्या थांबताय आणि त्याचा फॉलोअप जो आहे तो व्यवस्थितरित्या करण्याचा प्रयत्न करता. म्हणून या ट्रेडिंग स्टाईलला आपण तिथं लक्ष दिलं गेलं पाहिजे की आपण ह्यापैकी कशात बसतो, कारण आपण कशात आहोत हे आपल्याला आयडिया येणं गरजेचं आहे. कारण मार्केटमध्ये ग्रीड म्हणजे लालच, फिअर म्हणजे भीती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते क्रिएट होत राहणार आहे. पण ह्यापैकी आपण नेमकं कुठल्या क्रायटेरियामध्ये, कुठल्या क्लासमध्ये, कुठल्या वर्गात आपण मोडतो हे स्वतःला आपल्याला माहिती पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्हाला स्वतःला स्वतःचं काय अस्तित्व आहे, स्वतःला काय नेमकं आवडतं आहे, ही जोपर्यंत गोष्ट कळत नाही
तोपर्यंत तुम्ही त्याच्याबद्दल काही करू शकत नाही. म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉइंटर हा आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, मल्टिपल टाईम फ्रेम ॲनालिसिसच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे ते कळतं आहे. ऑलरेडी आपण भरपूर काही व्हिडिओज जे आहेत ना ते पोस्ट केलेले आहेत आणि आता वन बाय वन स्कॅल्पिंग म्हणजे काय, डे ट्रेडिंग म्हणजे काय, स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे काय, याबद्दल या चार्टच्या माध्यमातून आपण बघूयात. जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, गॅप्स आहे, सप्लाय झोन्स आहे, डिमांड झोन्स आहेत. तर त्यामध्ये मला सगळ्यात महत्त्वाचं चार्टवरती एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, म्हणजे सप्लाय झोन. इथं जर तुम्ही बघितलं तर एक अप मूव्ह नंतर थोडंसं पुलबॅक होतं आणि त्यानंतर इथं रिजेक्शन होतं दिसलं. म्हणून ह्या कॅन्डलचा जनरली हायवाला झोन, ही जी ग्रीन कॅन्डल होते, एक रेड कॅन्डल होती, ह्या कॅन्डलच्या आसपास मी सप्लाय किंवा डिमांड झोन करू शकतो. मला थोडंसं एक्स्ट्रीमला पाहायचं तर मी ह्या ग्रीन कॅन्डलनंतर ह्या रेड कॅन्डलचा लो आणि जो टॉप जो आहे तो कन्सिडर करतो आणि त्याला मी हायलाइटेड म्हणतो सप्लाय झोन. आता या सप्लाय झोनमध्ये मला ॲज अ स्कॅल्पर म्हणून काम करायचं आहे. तर जनरली स्कॅल्पर हा एक असा व्यक्ती असतो का तो एन्जॉय करतो, त्याला आवडतं कमी वेळामध्ये ट्रेड करण्याकरता. स्कॅल्परचं एक गोल असतं की अतिशय कमी वेळामध्ये ट्रेडमध्ये घुसायचं. जसं की इथं प्राईस जी ती ओपन झाली म्हणजे खुली झाली आणि ओपन झाल्यानंतर इथं जनरली हा जो झोन आहे, इथं बघा प्रिव्हियस डेची क्लोजिंग इथं होते आणि दुसऱ्या दिवशीची ओपनिंग इथं होती. म्हणजे हा जो तयार जो झालेला कालच्या दिवसाच्या क्लोजिंगमध्ये आणि आजच्या दिवसाच्या मध्ये जो क्लोजिंग झालेला जे डिफरन्स आहे त्याला म्हणलं जातं गॅप. आणि हा ज्यावेळेस गॅप तयार होतो तर जनरली प्राईस जी त्या दिशेमध्ये फर्स्ट ऑफ ऑल जात नाही. पहिला पुलबॅक जो आहे ह्या झोनच्या आसपास ज्या पेंडिंग ऑर्डर्स आहेत, रिमेनिंग ऑर्डर्स आहेत किंवा त्या झोनमध्ये जे कोणी लोक जे आहेत त्या पेंडिंग ऑर्डर घेण्याकरता त्या झोनमध्ये प्राईस जाणार आहे. मग स्कॅल्परचं लक्ष हेच असतं की तो वेट करतो की किंमत जी आहे त्या झोनमध्ये जाते आणि गेल्यानंतर त्याला माहिती आहे, कारण हा एक काय सप्लाय झोन आहे आणि त्या सप्लाय झोनला टॅप केल्यानंतर प्राईस कुठल्या दिशेमध्ये जाणार आहे, खालच्या दिशेमध्ये जाणार आहे. आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मोमेंटम जो आहे तो कॅप्चर करू शकतो. म्हणून ह्या स्कॅल्परचं काम एकच असतं की प्राईसचं जे फ्लक्च्युएशन होतं ह्या मार्केटमध्ये, इथून प्राईस वरच्या बाजूला जाते, समजा त्याला माहिती आहे इथं ओपन झाली आहे म्हणजे प्राईस जी ती वरच्या बाजूला पुलबॅक करणार आहे, मग त्याचं काम एकच राहणार आहे ह्या 20 पॉईंटची मूव जी ती कॅप्चर करणे, ह्या 20 पॉईंटला व्यवस्थितरित्या टॅप इन करणे हे स्कॅल्परचं काम राहतं. आणि ते अतिशय 1 ते 10 मिनिटाच्या आतमध्येच तो त्याचं काम जे आहे ते तमाम करून त्या मार्केटच्या प्राईस फ्लक्च्युएशन्समध्ये त्याचं प्रॉफिट काढण्याचं काम जे आहे तो करत असतो. आणि याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा जो व्हिडिओ आपण इथं बघू राहिलो तो म्हणजे MTF, मल्टी टाईम फ्रेमचा उपयोग कशा पद्धतीने होऊ शकतो त्याबद्दल आपण इथं बघणार आहोत. तर 1 मिनिटाच्या टाईम फ्रेम नंतर मी 15 मिनिटामध्ये त्या चार्टला घेऊन जातो आणि 15 मिनिटामध्ये चार्टला घेऊन गेल्यानंतर मला एक गोष्ट इथं लक्षात येते की फ्रायडेच्या दिवशी 2 ऑगस्टच्या दिवशी किंमत जी आहे ती 43.78च्या आसपास जी ती खुलताना आपल्याला दिसले आणि त्या 43.78ला खुलल्यानंतर ओपन झाल्यानंतर बघा किती कमी वेळामध्ये तिने जवळजवळ 43.78ला ओपन झाल्यानंतर ती 43.96 ते 43.98 पर्यंत आपल्याला तिथं जाताना दिसले. म्हणजे ही जी मूव जी झाली आहे 5 मिनिटाच्या आतमध्ये मोस्ट प्रोबेबली, तर ह्या मूवमध्ये तो स्कॅल्पर जो आहे तो त्याची पोझिशन जी तो लॉंग साईडमध्ये करणार आणि त्याच्यामध्ये तो त्या प्राईस फ्लक्च्युएशन्समध्ये प्रॉफिट काढण्याचा तो जो आहे तो प्रयत्न करणार. म्हणून जे काही सिस्टीम, जे काही सेटअप तुम्ही शिकलेला आहात, मी तुम्हाला तेच पुन्हा वारंवार ते सांगतोय की त्याचं जे गोल असतं स्कॅल्परचं 10 ते 30 ट्रेड जो आहे तो इंट्राडेमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या माध्यमातून प्रॉफिट काढण्याचा प्रयत्न करतो. परंतु जनरली आजची परिस्थिती काय मित्रांनो मार्केटमधली, जो कोणी स्कॅल्पर करण्याचा प्रयत्न करतो तो रॉंग टाईमला हे करतो आणि तो 10 ते 30 ट्रेडमध्ये त्याचं जे अकाउंट जे आहे ते ब्लोन अप करून टाकतो, म्हणजे सगळं काही करून टाकतो. म्हणून ज्यावेळेस तुम्हाला स्कॅल्पिंग करायची आणि स्कॅल्पिंगमध्ये जायचं आहे तर स्कॅल्परच्या डोक्यात एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा पॉईंटर इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जेव्हा केव्हा तुम्ही स्कॅल्पिंगची प्रयत्न करत आहात तुमच्याकडं एक गुड स्किल, चांगल्या पद्धतीचा होल्ड जो आहे तो असणं गरजेचं आहे. कारण जर तुमच्याकडं चांगल्या पद्धतीचा होल्ड असेल तर आणि तरच तुम्ही स्कॅल्पर होऊ शकता. आणि तेच गुड स्किल म्हणजे काय ट्रेडिंग क्षेत्रामध्ये, ती म्हणजे स्ट्रॅटर्जी. जे काही प्राईस ॲक्शन, जे काही तुम्ही ज्या गोष्टी हे करताय त्या स्ट्रॅटर्जीकडे तुमचं व्यवस्थितरित्या लक्ष असणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुमची सायकोलॉजी जी आहे ती सायकोलॉजीसुद्धा परफेक्ट वेने अलाइनमेंट ऑफ द मार्केटच्या हिशोबाने असणं गरजेचं आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा,
ज्यावेळेस तुम्ही ट्रेड घेताय त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये रिस्क टू रिवॉर्डचा जो हिसाब जो आहे तो रिस्क रिवॉर्डवाला हिसाबसुद्धा लक्षात ठेवणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, पॉईंटर आहे. आणि ही गोष्ट ज्याला समजू शकते तोच सो मेनी ट्रेड्स जो आहे तो घेऊ शकतो ॲज अ स्कॅल्पर म्हणून. आणि त्या सो मेनी ट्रेड्स केल्यानंतर त्याचे ट्रान्झॅक्शन चार्जेस आता तर जनरली भरपूर वाढलेत. ब्रोकरेजेससुद्धा आहे, गव्हर्नमेंटचे जे टॅक्सेस आहे, एक्सचेंज टर्नओव्हर टॅक्स आहे, सेबी टॅक्सेस जे ते सुद्धा वाढताना आपल्याला दिसत आहेत. म्हणून जनरली एक गोष्ट लक्षात घेतली गेली पाहिजे की जर तुम्ही सो मेनी ट्रेड्स सगळ्यात जास्त ट्रेड्स घेताय याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही प्रॉफिटमध्येच राहणार आहे. जर तुमच्याकडे स्ट्रॅटर्जी नाही आहे, जर तुमच्याकडे ती विनिंग सायकोलॉजी नाही आहे, जर तुमच्याकडं रिस्क रिवॉर्डवाला हिसाब नाही आहे, तर अल्टिमेटली ह्या मार्केटमध्ये जनरली तुम्हाला माहीतच आहे ऑप्शन्समध्ये किंवा डे ट्रेडिंगमध्ये जे ट्रेड करणारे लोक जे आहेत, आउट ऑफ कॅश सेगमेंटमध्ये इंट्राडेमध्ये करणारे जे लोक आहेत ते 7 लोक 10 पैकी लॉसमध्ये. आणि जर ऑप्शनचा जर तुम्ही हिसाब जर करत असाल तिथं जवळजवळ एकच व्यक्ती प्रॉफिटमध्ये 10 पैकी. तर हा रेशो आहे. मग ह्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला काम करायचं आहे तर नक्कीच कॉमन लोकांसारखी बाकीचे जे लोक 7 पैकी 10 जे लॉसेस करून राहिले, 10 पैकी 7 लोक जे आहेत ते लॉस करून राहिलेत. आणि 3 याच्यामध्ये हे इक्विटी कॅश सेगमेंटमध्ये. आणि जर ऑप्शन सेगमेंटमध्ये बघितलं तिथं फक्त एकच जण प्रॉफिटेबल आहे 10 पैकी. हे कशामध्ये? ऑप्शन्समध्ये. आणि ही जर गोष्ट जर आपल्याला लक्षात घ्यायची, हे जर सिनारिओ बदलायचं तर त्याचं रिझन कारण एकच गोष्टीचं आहे, ते म्हणजे स्ट्रॅटर्जी व्यवस्थितरित्या ते फॉलोअप नाही करत आहेत. आणि दुसरी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते वेट करत नाही आहे, संयम ठेवत नाही आहे, पेशन्स ठेवत नाही. संयम ठेवणं गरजेचं आहे, कारण तुमच्या टप्प्यात चेंडू आल्याशिवाय तुम्ही त्याचा सुपला शॉट जो आहे तो खेळत नसणार. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवणं आहे. दुसरं महत्त्वाचं, याचा जो बिग विकनेस पॉईंट जो आहे तो म्हणजे ह्या स्कॅल्पर स्ट्रॅटर्जीचा उपयोग जर आपण जर इथं जर केला तर ह्या स्कॅल्पर स्ट्रॅटर्जीच्या माध्यमातून आपल्याला जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा तो जो स्ट्रेस जो आहे तो क्रिएट होताना दिसू शकतो. जर तुमचं मन स्थायी स्वरूपा नाही आहे, म्हणून हे एक स्ट्रेसफुल, एक तुम्हाला मनावरती ताणतणाव जो आहे तो क्रिएट करणारा गोष्ट जी आहे ती इथं आपल्याला बनताना दिसतो. आणि म्हणून ताणतणावावरती लक्षसुद्धा ठेवणं गरजेचं आहे. म्हणून त्याच्याकरता प्रॉपर मेडिटेशन, प्रॉपर गोष्टींचं लक्ष ठेवणं, प्रत्येक गोष्टीकडं एंट्री करण्याच्या अगोदर, एक्झिट करण्याच्या नंतर त्या सर्व गोष्टींकडं लक्ष ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हे तर झालं स्कॅल्परचं. ह्या स्कॅल्परमध्ये आणखीन जर आपण 5 मिनिटांमध्ये बघितलं स्कॅल्परने नेमकं काय केलं आणि कशा पद्धतीने गोष्टींना जे आहे त्यांनी फॉलोअप केलं याच्याबद्दल आपण बघूयात. तर मागच्या दिवसाची क्लोजिंग इकडे होती बघा. तर स्कॅल्पर काय करणार, 5 मिनिटाच्या हिशोबाने जर एखादा व्यक्ती जर स्कॅल्प जर करत राहिला तर बघा इथं क्लोजिंग होते आणि इकडं प्राईसने ओपन केलं. ओपन केल्यानंतर तो स्कॅल्पर काय गोष्टीकडे लक्ष देणार आहे, जस्ट चेक. मी तुम्हाला एंट्रीज आणि एक्झिट्सचे जे रूल जे आहेत त्याच्या माध्यमातून तुम्हाला ते दाखवतो. जस्ट अ मिनिट. लॉंग पोझिशन. तर तो जनरली त्याला माहिती आहे गॅप डाऊन झालं किंमत, मग त्याला असं कळतं की किंमत जी ती वरच्या बाजूला जाते, तो एंट्रीसाठी अशा पद्धतीने ते करतो आणि टार्गेट झोन प्रीवियस डे कॅन्डलच्या हायच्या आसपास ठेवतो. रिस्क जे आहे ऑलमोस्ट रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने करतो. तर तुम्ही बघू शकता इथं ह्या एवढ्या छोट्याशा पॉईंटला, लॉंग ट्रेडच्या पॉईंटला रिस्क रिवॉर्ड जे आहे ते ऑलमोस्ट 3.15चं आपल्याला बनताना दिसतंय. म्हणजे 3.15चं म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही 1 रुपयांचं जर रिस्क तिथं घेऊ राहिला आहात तर 1 रुपयाच्या लॉसच्या मुकाबल्यामध्ये तुम्ही जवळजवळ कशाचे स्वप्न बघताय, 3 रुपये 15 पैशांचं प्रॉफिटचं स्वप्न तुम्ही बघताय. आणि ही गोष्ट तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ट्रेड तुम्हाला जेव्हा केव्हा करायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही करू शकता, परंतु तुमचं हे गणित जे आहे तिथं मॅच होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. काही ठिकाणी तुमच्या दिशेमध्ये जर प्राईस जाऊ राहिली आहे तर तुम्ही तिथं वाट बघणं आहे, तिथं प्रॉपरली त्या गोष्टीला समजून घेणं आहे आणि ॲटोमॅटिकली त्याचा प्रादुर्भाव, त्याचा फॉलोअप जो आहे तो करणं गरजेचं आहे. तर हे तर झालं लॉंग साईडच्या हिशोबाने. आणखीन एक महत्त्वाचा पॉईंटर, महत्त्वाचा मुद्दा, याच्यामध्ये शॉर्ट ट्रेडसुद्धा होऊ शकतो. आणि दुसऱ्या नजरेतनं जो कोणी व्यक्ती ह्या लॉंग पोझिशन, शॉर्ट पोझिशनला बघतोय त्याच्या माध्यमातून सुद्धा येऊ शकतं. आता त्याला ही गोष्ट कळते, तो शॉर्ट कुठे करण्याचा प्रयत्न करणार, ह्या झोनच्या आसपास जो आहे तो शॉर्ट करण्याचा प्रयत्न करणार आणि ऑटोमॅटिकली स्टॉप लॉस प्रिव्हियस स्विंग हायच्या आसपास करणार. आणि अपोजिंग सप्लाय झोन जर त्याच्याकडे माहिती आहे तर अपोजिंग सप्लाय झोनसाठी तो ऑटोमॅटिकली वेट करणार किंवा जिथं प्राईस जी कन्सॉलिडेट होईल त्या हिशोबाकडे करणार आहे. जर तुम्ही इथं जर बघितला तर तो रिस्क रिवॉर्डचा हिसाब जर तुम्ही बघितला तर तो 8.65च्या आसपास आपल्याला क्रिएट होताना दिसतोय. आणि ॲज अ स्कॅल्पर म्हणून तुम्हाला इथं
एक 4 ते 5 कॅन्डल 5 मिनिटाच्या कॅन्डलसाठी तुम्हाला तिथं वाट बघणं आहे, तिथं वेट करणं आहे आणि एकदा तुम्हाला लक्षात आलं की या 4 ते 5 कॅन्डलमधनं तुम्हाला प्राईसचं बिहेवियर लक्षात येऊन जातं आहे, तर ॲटोमॅटिकली याचा उपयोग जो आहे तो होऊन जाईल. बघा किती सिंपल पद्धतीने सिंपल रूल आहे. फक्त आणि फक्त मल्टिपल टाईम फ्रेम ॲनालिसिसच्या बेसिसवरती तुम्ही एकदा रेकग्नाइज केलं की किंमत जी आहे की त्याच्या सेलरच्या दिशेमध्ये सेलरच्या डायरेक्शनमध्ये किंमत जी ती ट्रेड होऊ राहिली आहे, इथं हा एक सप्लाय झोन आहे आणि त्या सप्लाय झोनमध्ये प्राईस जी टॅप इन जर केली तर त्या झोनमध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे, विक्री करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विक्री केल्यानंतर सिंपल ऑन सिंपल तुमचं रिस्क तुम्हाला एकदा डिफाईन ठेवायचं आहे. टार्गेट काय होईल ते मार्केट डिसाईड करेल, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला RR जो आहे, रिस्क रिवॉर्ड जो आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष असणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर तिथं असतो. आणि तो जर रिस्क रिवॉर्ड जर तुमच्या दिशेमध्ये जर फिरतोय किंवा म्हणा तुम्ही संयमी पद्धतीने तिथं किमतीसाठी व्यवस्थितरित्या वेट करताय, थांबताय, तर ॲटोमॅटिकली तुमच्यासाठी एक परफेक्ट वेची जी काम जे आपण म्हणू शकतो ते काम जे आहे तर तिथं क्रिएट होतं दिसू शकतं. म्हणून तुमचं बॅकग्राऊंड काही असेल, तुम्हाला काही गोष्टी समजत असतील नसतील समजत, त्याचा काही उपयोग तिथं नसतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर इथं हा आहे की त्याच्याची आयडिया जी ती आपल्याला येणं गरजेचं आहे आणि त्याची आयडिया ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस हा जो बिग झिरो आहे त्याला नंबर ऑफ झिरोज लावून जे तुम्ही तुमचं ट्रेडिंग कॅपिटल त्या गोष्टी होताना दिसू शकतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तुमचं इथे एकदा सक्सेसफुल झालं आहे, ते सेटअप सक्सेसफुल झालं आहे, मग तुम्ही नंबर ऑफ टाइम्स ट्रेड्स करणार आहात का? नक्कीच नाही. तो एक दुर्गुण आहे, तो एक चुकीची पायंडा आहे. ते एक चुकीच्या गोष्टीमुळं किमतीमध्ये लोकांचा जो आहे तो लॉस जो आहे तो सगळ्यात जास्त होण्याचे चान्सेस, शक्यता जे आहे त्यामुळे क्रिएट होत असतात. म्हणून ह्याकडं सुद्धा आयडिया द्यायची की नंबर ऑफ एंट्रीज ज्या आहेत ते तुम्हाला ठेवायचे नाही आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त अगोदर तुमच्या लक्षात आलं आहे की किंमत ह्या झोनच्या आसपास जी आहे एक हे होऊ राहिली आणि ॲटोमॅटिकली तुमचा नंबर मॅच झाला तर तुमचं दिवसाचं काम जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे आणि दिवसाचं जर काम जर कंप्लीट होऊन गेलं तर ॲटोमॅटिकली तुम्ही तिकडनं बाजूला होऊन जाताल आणि त्यानंतर फक्त आणि फक्त प्रॉपरली वेट करत सिस्टीमला फॉलो करण्याचा प्रयत्न करणार आहेत. ही तर झाली पहिली स्कॅल्पिंगची. दुसरं महत्त्वाचं डे ट्रेडिंग. डे ट्रेडिंग हे अशा प्रकारची संकल्पना आहे की त्या डे ट्रेडिंगमध्ये आपल्याला दिवसाचा ट्रेंड लक्षात येऊन जातो आणि त्या माध्यमातून आपल्याला समजून जातं की ही एक स्कॅल्परचीच टेक्निकची रिलेटेड टेक्निक आहे. जसा स्कॅल्पर जो आहे तो 5 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये त्याची स्कॅल्पिंग करण्याचा प्रयत्न करतो, त्या मोमेंटमच्या स्टाईलला कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो, तशा पद्धतीने डे ट्रेडिंगसुद्धा त्या सेम वेमध्ये त्या सिस्टीमला फॉलोअप करण्याचा प्रयत्न तिथं करत असते आणि त्या डे ट्रेडिंगच्या माध्यमातून ट्रेडर जो आहे तो ओपन आणि क्लोज जे त्यांच्या ट्रेडिंग स्टाईल जे आहे त्या दिवसाच्या हिशोबानेच करतो. म्हणजे दिवसाची ट्रेडिंग केव्हा चालू होते, समजा ह्या उदाहरणामध्ये जर आपण जर बघितलं तर 9:15 वाजता मार्केट ओपन होतं, मग तो 9:15ला एकदा त्याची ऑर्डर पंच झाली, एकदा क्रायटेरिया मॅच झाला, स्ट्रॅटेजीनुसार मॅच झाला, तो प्रॉपरली तो क्लोज करतो त्याचा सेटअप 3:20 पासून 3:28 आणि त्या दिवसामध्ये जे काही प्रॉफिट किंवा लॉस जे काय होणार आहे तो पर्टिक्युलर त्या ट्रेडला होल्ड करतो त्या दिवसासाठी. ही एक डे ट्रेडरची एक खासियत, एक कला तिथं असते आणि त्या माध्यमातून ते लक्ष देत जातं. म्हणून याच्यामध्ये ट्रेडर जो त्याचे ट्रेड जे होल्ड करतो तो लॉंगर असतात, मल्टिपल टाईम ऑफ एंट्रीज आणि एक्झिट. जसं स्कॅल्पर करतो, जसं की भरपूर वेळेस घेतो भरपूर वेळेस विकतो, तसं याच्यामध्ये डे ट्रेडरचं काम एकच असतं, तो तिथं ऑर्डर एकदा पंच केली तो प्रॉपरली त्या ट्रेंडला कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो आणि वेट करून सिम्पली त्याच्यामध्ये ती गोष्ट होऊ शकतं. आणि त्याच्यामुळं तो प्रॉपरली वेट केल्यामुळं तिथं डेमध्ये जे काही मूव्ज होतात त्या कॅप्चर करण्यासाठी तयार राहतात. पण त्याचबरोबर तो जो चार्जेस देतो, जे ब्रोकरेज चार्जेस देतो किंवा जे गव्हर्नमेंट चार्जेस जे असतात ते अतिशय कमी पद्धतीने असतात. पण याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमच्याकडे एक सेटअप किंवा जी स्ट्रॅटर्जी आपण म्हणतो ते सेटअप किंवा स्ट्रॅटर्जी लक्षात असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल ट्रेंडबद्दल लक्षात असणं पण गरजेचं आहे. त्या ओव्हरऑल ट्रेंड जो आहे तो आपल्याला मल्टिपल टाईम फ्रेममध्ये तिथं लक्ष देतो. ऑलरेडी मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आणि त्या माध्यमातून त्याच्यामध्ये लेस ट्रेड्स त्याच्या असतात ॲज कम्पेअर टू स्कॅल्परचे. स्विंग ट्रेडिंग जी आहे ती वेगळ्या धर्तीवरची आहे, ती वेगळ्या क्रायटेरियावरची आहे आणि त्याच्यामधनं सुद्धा आपल्याला प्राईसबद्दलची जी आयडिया जी आहे ती तिथं लक्षात येत असते आणि त्याकडे आपण व्यवस्थितरित्या आयडिया देणं हे गरजेचं आहे. आता हायर टाईम फ्रेममध्ये जर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येतं, जून महिन्यापासून किंमत जी आहे 3700 रुपयांपासून जवळजवळ 4400 रुपयांच्या झोनकडे जाताना आपल्याला दिसतंय. म्हणजे ह्या चार्टवरती जर आपल्याला इथे डिमॅन्ड झोन जर ड्रॉ जर करायचा असेल तर ह्या चार्टला आपल्याला लक्षात येतं की ह्या पर्टिक्युलर कॅन्डलच्या आसपास
आसपासपासून वीक क्रिएट केल्यानंतर अशा पद्धतीने प्राईस जी रॅली करताना दिसली, म्हणजे हा एक डिमांड झोन आहे आणि वरच्या बाजूला हा सप्लाय झोन आहे. आणि या स्विंग ट्रेडिंगमध्ये सो मेनी ट्रेडर जे आहेत ते त्या प्रिफर करतात, कारण त्यांना एकदा ट्रेंड लक्षात आलं त्यावेळेस त्यांना भरपूर कमी टाईम जो आहे तो चार्ट समोर एकदा हे करावा लागतो. कारण सिस्टीममध्ये गुड टिल डेट म्हणजे ज्याला आपण म्हणतो GTT ऑर्डर जे आहे ते GTT ऑर्डर माध्यमातून ते त्यांचे स्टॉप लॉसेस जे ते प्लेस करतात आणि त्याचबरोबर टार्गेटसुद्धा प्लेस त्यांना त्या माध्यमातून करता येतं. आणि टार्गेट्स कशा पद्धतीने प्लेस करतात हे काय करतात त्याच्याबद्दल आपण सेपरेट एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहोत. आणि जे कोणी स्विंग ट्रेडर्स आहेत हे स्विंग ट्रेडर्स जे आहेत ॲटोमॅटिकली तिथं त्यांना अतिशय कमी वेळ सिस्टीम समोर ट्रेडिंग सेटअप समोर अतिशय कमी वेळ तिथं द्यावा लागतो आणि त्या माध्यमातून जनरली त्या उपयोग जो आहे तो त्या आपल्याला होताना दिसतो. यानंतर पुढचा जो क्लास जो आहे तो पोझिशनल ट्रेडरचा आहे. पोझिशनल ट्रेडरमध्ये ही एक अशी लिस्ट आहे का ज्याच्यामध्ये ते त्या ट्रेड्सला भरपूर लाँग पिरियड ऑफ टाईमसाठी हे पोझिशनल ट्रेडर जे आहेत ते प्राईसला पकडून ठेवतात आणि ॲटोमॅटिकली त्या पोझिशनल ट्रेडर्सला एक आयडिया पण व्यवस्थितरित्या येऊन जाते की किमतीचा ट्रेंड ओव्हरऑल ट्रेंड काय आहे आणि त्या हिशोबाने त्या किमतीच्या दिशेमध्ये संयम ठेवत, सातत्य ठेवत, कन्सिस्टन्सी ठेवत त्या किमतीच्या दिशेमध्ये डायरेक्शनमध्ये आपल्याला जाताना तिथं दिसत आहे. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि पोझिशनल ट्रेडिंग जी आहे ती जनरली ही लॉंग टर्मच्या हिशोबानेच कन्सिडर केली जाते आणि त्याच्यामध्ये एक ट्रेंड कॅप्चर जो आपण म्हणू शकतो त्याचा उपयोग जो होतो तिथं आपल्याला जनरली होताना दिसतो. तर ह्या चार्टला जर तुम्ही बघितलात आणि याच्यात जर आयडिया जर व्यवस्थितरित्या जर लक्षात जर घेतली तर अशा पद्धतीने पोझिशनल ट्रेडिंग होती. इथं एक त्याचा बेस क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला एकदा लक्षात येतं की किंमत जी आहे ती एक स्वस्त एरियामध्ये स्वस्त झोनमध्ये आली आणि त्या स्वस्त एरिया स्वस्त झोनपासून किंमत आपल्यासाठी जर व्यवस्थितरित्या जर आयडिया जर क्रिएट करू राहिली, डिमांड जर क्रिएट करू राहिली तर त्या डिमांडच्या माध्यमातून आपल्याला किमतीचा विनियोग किंवा किमतीचा जो उपयोग जो आहे तो सगळ्यात चांगल्या पद्धतीने आपल्याला होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने डिमॅन्डबद्दलची जी आयडिया जी आहे ती आपल्याला तिथं त्या ट्रेड सेटअपवरून येते आणि तो एकदा एंट्री केल्यानंतर त्याला माहीत असतं की त्याचा स्टॉप लॉसेस कुठे आहे आणि टार्गेटसाठी अपोजिंग सप्लाय झोनला तो टार्गेट्सचं कन्सिडरेशन करत असतो. तर अशा पद्धतीचे ट्रेडर्स असतात त्याच्यामध्ये. आता जनरली हे मल्टिपल टाईम फ्रेमचं कॉम्बिनेशन कशा पद्धतीने करायचं त्याबद्दल आपण बघूयात. तर जनरली आपण आतापर्यंत डे ट्रेडर कोण आहे, स्काल्पर कोण आहे, पोझिशनल ट्रेडर कोण आहे, स्विंग ट्रेडर कोण आहे त्याच्याबद्दल चर्चा केली. आता आपण काही अंडरस्टँड करू कॅरेक्टरिस्टिक मल्टिपल टाईम फ्रेमबद्दल. तर याच्यामध्ये आपल्याला बेस्ट टाईम फ्रेम कॉम्बिनेशन जे आहे आपल्याला ईच टाईप ऑफ ट्रेडिंगसाठी, मग ते स्कॅल्पिंगसाठी असेल, पोझिशनलसाठी असेल, कुठल्याही याच्यासाठी असेल, ते कशा पद्धतीने यूज करता येईल त्याबद्दल आपण चर्चा करूयात. तर जनरली 3 टाईम फ्रेम जे आहेत ते आपल्या समोर असणं गरजेचं आहे, कारण 3 टाईम फ्रेमवरनंच आपल्याला सिस्टीममध्ये काय चाललं आहे त्याच्याबद्दलची जी आयडिया जी ती व्यवस्थितरित्या येऊन जाते आणि त्याचा एकदा आपल्याला सिस्टीमबद्दलची आयडिया त्या 3 टाईम फ्रेमबद्दलचं लक्षात एकदा ॲटोमॅटिकली आलं की आपण त्याचा विनियोग जो आहे तो व्यवस्थित दिशेमध्ये डायरेक्शनमध्ये करू शकतो. म्हणून जनरली जर तुम्ही स्कॅल्पर आहात, जर तुम्हाला डे ट्रेडरच्या हिशोबाने तुम्हाला गोष्टी जर करायचं आहे तर ह्या स्कॅल्परने सुद्धा मिनिमम कॉम्बिनेशन जे यूज केलं गेलं पाहिजे त्यामध्ये हायेस्ट टाईम फ्रेम त्याची 15 मिनटाची असली पाहिजे, त्यानंतर 5 मिनटाच्या टाईम फ्रेमला त्यांनी उपयोगात आणलं पाहिजे आणि त्या खालोखाल 1 मिनटाच्या टाईम फ्रेमच्या चार्टला त्यांनी यूज केलं गेलं पाहिजे. कारण ह्या 3 टाईम फ्रेमवरनं जर तिन्ही टाईम फ्रेम्स एकाच दिशेमध्ये सिग्नल आपल्याला दाखवू राहिले, एकाच दिशेमध्ये एकाच डायरेक्शनमध्ये गोष्टी आपल्याला दाखवू राहिले तर ॲटोमॅटिकली आपलं तिथं लक्ष असणं गरजेचं आहे. आणि ह्या 3 टाईम फ्रेमचा हिशोब एकदा आपल्या दिशेमध्ये आला, डायरेक्शनमध्ये आला, फक्त आणि फक्त मग स्कॅल्परचं जे काम होणार आहे, कारण तो 7 ते 10 ट्रेड्स तिथं कॅप्चर करताना दिसणार आहे आणि ते ट्रेड्स करताना त्याच्या डोक्यात फक्त आणि एकच गोष्ट असणार आहे की मोमेंटमला मला कॅच करायचं आहे. मोमेंटम एकदा त्याच्या लक्षात आलं की ॲटोमॅटिकली त्याची आयडिया जी ते होणार आहे 15 मिनटाची. का बरं? कारण 15 मिनटाच्या चार्टवरनं आपल्याला लक्षात येऊन जातं की लॉंगर आणि बिगर टाईम आपल्याला लक्षात येऊन जातं, कारण लॉंगर टाईममध्ये काय ट्रेंड चालला आहे त्याच्याबद्दल आयडिया एकदा स्कॅल्परला आली की ॲटोमॅटिकली तो स्विच करू शकतो 5 मिनटामध्ये, जी की एक मीडियम टाईम फ्रेम असणार आहे. त्या मीडियम टाईम फ्रेममध्ये त्याला आयडिया येऊन जाईल की प्राईस कशा पद्धतीने करते. आणि 1 मिनटाची जी टाईम फ्रेम आहे ती शॉर्टर टाईम फ्रेम आहे, त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की खरेदीवाला तिथं स्ट्रॉंगर आहे, म्हणजे सप्लायर तिथं स्ट्रॉंगर होऊ राहिला आहे की विक्रीवाला स्ट्रॉंगर होऊ राहिला की
बायर म्हणजे खरेदीवाला स्ट्रॉंगर होऊ राहिला आहे त्याच्याबद्दलची जी आयडिया जी ती देऊन जाऊ शकते. म्हणून जनरली हे तर स्कॅल्परसाठी झालं. डे ट्रेडरसाठी काय, डे ट्रेडरसाठी जर आपण जर हिशोब करायचं जर झालं तर मी इथं टायटल देतो, डे ट्रेडिंगवाला जर कोणी व्यक्ती जर असेल आणि त्याला जनरली जर व्यवस्थितरित्या चार्ट ट्रेडिंग आणि त्या माध्यमातून त्याला जर ट्रेड करायचं असेल तर डे ट्रेडर जो आहे तो जनरली 4 तासाची टाईम फ्रेम जो आहे तो डेली चार्टची टाईम फ्रेम तिथं जनरली तो पहिलं व्यवस्थितरित्या यूज करेल. डेली टाईम फ्रेम नंतर तो जो आहे तो 4 तासाची टाईम फ्रेम तिथं यूज करेल आणि त्यानंतर जनरली 1 आवरच्या टाईम फ्रेम म्हणजे 1 तासाच्या टाईम फ्रेमचा उपयोग जो आहे तो करणार आहे. डे ट्रेडिंगमध्ये डेली टाईम फ्रेममध्ये कॅन्डल काय झालेली आहे त्याच्याकडे तो लक्ष दिल्यानंतर त्याला कळेल की बायर आहे की सेलर आहे. मीडियम टाईम फ्रेममध्ये मग त्याला लक्ष देईल की एक अप ट्रेंडिंग मूव नंतर पुलबॅक तिथं येऊ राहिला, नंतर प्राईस जी ती वरच्या बाजूला जाते आणि 1 तासामध्ये त्याच्या एंट्रीज आणि त्याच्या रिस्क रिवॉर्डचा हिसाब जो आहे ते करण्याचं काम जे आहे तिथं आपल्याला होताना दिसणार. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला असणार आहे. आणि जनरली जर पोझिशनल ट्रेडर आहे, पोझिशनल ट्रेडरच्या हिशोबाने काय गोष्टी लक्षात असली पाहिजे. पोझिशनल ट्रेडरला जर तिथं जर ट्रेड जर करायचे आणि त्याला जर बेस्ट कॉम्बिनेशन जर बघायचं आहे म्हणजे लॉंग टर्मच्या हिशोबाने, तर पोझिशनल ट्रेडर जनरली लॉंगेस्ट टाईम फ्रेमवरती फोकस करेल जे की मंथली टाईम फ्रेम असणार आहे. मंथली टाईम फ्रेममध्ये त्याला ट्रेंड व्यवस्थित लक्षात येऊन जाईल. त्याच्यानंतर वीकली टाईम फ्रेम असणार आहे, आठवड्यागणिक तिथं काय गोष्ट होऊ राहिली आहे. आणि सगळ्यात शेवटी जी टाईम फ्रेम असणार आहे डेली चार्टची टाईम फ्रेम तिथं तो युटिलाइज करेन आणि अशा पद्धतीने प्राईसला तो मॅच करण्याचा प्रयत्न करेन. आणि हे महत्त्वाचं आहे की ट्रेडिंगमध्ये किंवा इन्व्हेस्टिंगमध्ये तुमचं सेटअपला एनहान्स करणं, भरपूर काही पॅरामीटरच्या माध्यमातून त्याबद्दल आयडिया घेणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ट्रेडिंगमध्ये आपल्याला जर एक राईट किंवा रॉंग दिशेमध्ये जायचं आहे तर असं कुठं थंब रूल नाही आहे, कुठं लिहिलेलं नाही आहे की हे बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे. परंतु ह्या राईट आणि रॉंगमधनंच तुमचा अनुभव, तुमचा एक्सपिरियन्स जो आहे तो क्रिएट होणार आहे मित्रांनो. कारण हा अनुभवाला जे आहे ना नक्कीच मोल नाही आहे. या छोट्या छोट्या गोष्टी वाटतात. आता हा व्हिडिओ मी बनवतोय, तुम्हाला मी सांगतोय, तुम्ही हा व्हिडिओ बघताय, किती स्पीडने बघताय, काय करताय, आय डोंट हॅव आयडिया. बट ॲटोमॅटिकली याच्यावरनं आपल्याला एक लक्षात येऊन जातं की कॉम्बिनेशन ह्या जर 3 टाईम फ्रेमचं आपण स्कॅल्पर मोडसाठी, डे ट्रेडरसाठी, पोझिशनल ट्रेडरसाठी, जर लॉंग टर्म ट्रेडिंगसाठी ह्या जर गोष्टी जर व्यवस्थितरित्या जर उपयोगात जर आणल्या तर ॲटोमॅटिकली ह्या 3 बेस्ट कॉम्बिनेशन जे आहेत आपल्याला ते आयडिया देत राहतील आणि ॲटोमॅटिकली त्याचा उपयोग जो आहे तो आपल्यासाठी होताना दिसणार आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून एकदा आपल्याला आयडेंटिफाय केलं, जर हा ट्रेंड, या पर्टिक्युलर सेक्युरिटी जर ट्रेंड जर बघितला तर आपल्याला एक लक्षात येऊन जाईल की करोनाचा जो लो झाला इकडे ह्या पॉईंट ऑफ टाईमच्या आसपास जो आहे तो ऑलमोस्ट करोनाचा लो झाला मंथली टाईम फ्रेममध्ये आणि त्यानंतर कंटिन्युअसली किंमत जी ती अपट्रेंडमध्ये चालली. अपट्रेंड म्हणजे काय, एक हाईज, लोज, हायर हाईज, हायर लोज, हायर हाईज आणि हायर लोज करत करत अप ट्रेंडमध्ये चालले. म्हणजे एक ट्रेंड फॉलोइंग जे आहे ते आपल्याला मंथली टाईम फ्रेममध्ये लक्ष देऊन जाते. ह्या मंथली टाईम फ्रेमला जर आपण वीकलीमध्ये स्विच जर केलं तर तिथं आपल्याला आयडिया येऊन जाते की कशा पद्धतीने प्राईस जी आहे ती पुलबॅक करत करत वरच्या बाजूला आपल्याला तिथं जाताना दिसते. आणि याच्यामध्ये जर 5 जर बघितलं बघा, इकडनं अप ट्रेंड, नंतर करेक्शन, पुन्हा अप, पुन्हा करेक्शन, पुन्हा अप, पुन्हा करेक्शन, पुन्हा अप, पुन्हा करेक्शन, पुन्हा अप, पुन्हा करेक्शन, पुन्हा डबल टॉप करेक्शन, पुन्हा एक रॅली, पुन्हा थोडंसं साईडवेज करेक्शन, अशा पद्धतीने मूव्ज होत राहतात. म्हणजे ह्या गोष्टी काय, ह्या गोष्टी ह्या आहेत की याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या एंट्रीजसाठी हे पॉईंटर्स आहेत. आणि एकदा तुम्हाला कळलं की हे एंट्रीजवाले री एंट्रीज आहे तुमच्याकडनं, समजा इकडनं ही ट्रेन तुमच्याकडनं मिस झाली आहे, तुम्ही त्याला टॅप नाही करू शकलेत, मिस झाली आहे तुमच्याकडनं, मग अशा झोनच्या आसपास ज्या आहेत तुम्ही एंट्रीज करू शकता. आणि त्या एंट्रीज ज्या आहेत का ज्या री एंट्रीज म्हटल्या जातील, ह्या री एंट्रीजच्या माध्यमातून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की किंमत कशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. मग आता पुढचा जो प्रश्न जो येतो तो म्हणजे याचा उपयोग जो आहे तो कशा पद्धतीने करायचा. मग न्यूझीलंड डॉलर आणि USDचा चार्ट जो आहे तो आपण इथं लावूयात. तर NSD आणि USDचा चार्ट इथं लावला आहे आणि याच्यामध्ये जर आपण प्राईसला जर व्यवस्थितरित्या जर ऑब्झर्व जर करायचं जर झालं ह्या वीकली टाईम फ्रेममध्ये तर इफेक्टिवली आपल्याला त्याच्याबद्दलची जी आयडिया जी आहे ती येऊन जाते. तर सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस आपण चार्टला बघत असतो तर लॉंगर टाईम फ्रेमला कशा पद्धतीने करायचं तर हमेशा लक्षात ठेवा की जर तुम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे तुमची ट्रेडिंग स्टाईल, ते वरचे जसं मी सांगितलं स्कॅल्पर आहात, डे ट्रेडर आहात, पोझिशनल ट्रेडर आहात, त्यामध्ये कशा पद्धतीने यूज करतात, त्यामध्ये कर्वच्या बद्दल यूज करा.
त्या कर्वमध्ये 2 प्रॉक्सिमल आणि डिस्टल लाईनचा उपयोग असणं सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण 2 प्रॉक्सिमल लाईन नियरेस्ट डिमांड झोनमध्ये आणि नियरेस्ट सप्लाय झोनमध्ये तुम्ही एकदा ड्रॉ केलं की त्याच्यावरनं तुम्हाला मल्टिपल टाईम फ्रेम तुम्हाला एक असं हतियार देईल की ते तुमच्यासाठी लॉंगर टाईम फ्रेममध्ये वर्क करेन. आणि युजिंग हा कोड जो आहे तुम्ही जर केला ह्या मल्टिपल टाईम फ्रेमसाठी, तर ॲटोमॅटिकली तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीने ती गोष्ट जी आहे ती काम करताना दिसणार आहे. म्हणून जनरली जेव्हा केव्हा तुम्ही चार्ट बघत असता, जसं या एक्झाम्पलमध्ये ऑलवेज स्टार्ट विथ लॉंगर टाईम फ्रेम टू यूज, म्हणजे लॉंगर टाईम फ्रेम टू यूज याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये वीकली टाईम फ्रेममधनं बघा, या चार्टवरती जर आपण बघितलं तर आपल्याला इथं लक्ष देऊन जातं आहे ही एक डिस्टल लाईनचा आपला एरिया असणार आहे आणि हा प्रॉक्सिमल लाईनचा एरिया असणार आहे. आणि हा जो झोन इथं आपल्याला दिसतोय तो एक सप्लाय झोन दिसतो, कारण आपल्याला चार्टची रिडिंग ज्यावेळेस आपल्याला मराठीमध्ये चार्टची रिडिंग शेअर मार्केटमध्ये करायची असती त्यावेळेस याच्याबद्दलची आपल्याला आयडिया तिथं आली पाहिजे. आणि एकदा लक्षात आलं की लॉंगेस्ट टाईम फ्रेम आपण यूज केली आहे, त्यानंतर आपल्यालासाठी लॉंगर आणि बिगर टाईम फ्रेमचा ट्रेंड काय आहे तो लक्षात आला पाहिजे. इथं जर बघितलं तर ह्या सप्लाय झोनला प्राईसने टॅप केल्यानंतर डाऊन ट्रेंड झाला आहे आणि त्याच्या अपोजिट साईडचा जर डिमांड झोन जर बघितलं तर ऑलमोस्ट ह्या झोनच्या आसपास होतं. ही जी लाईन मी काढली आहे ही डिस्टल लाईन आहे आणि ही जी आहे ती प्रॉक्सिमल लाईन आहे आणि हा जो झोन जो आहे तो डिमांड झोन आहे. आणि तुम्ही बघू शकता जेव्हा केव्हा किंमत त्याच्या डिमांड झोनमध्ये आली त्याच्यानंतर कशा पद्धतीची एक व्हर्टिकल मूव जी कॅप्चर होताना दिसली. म्हणून हे जर डाऊन ट्रेंडमध्ये हे जे पुलबॅक येतात याच्यामध्ये खरेदी करण्याचा कधीही प्रयत्न करायचा नाही. आणि ऑलरेडी हे लेक्चर नंबर 4मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे, तो व्हिडिओ बघितला नसेल तर मराठी स्टॉक मार्केट याच्याबद्दल जो आहे ते लक्ष द्या. म्हणून जनरली आपल्याला ही गोष्ट लक्षात इथं आल्यानंतर आपण इथं या पर्टिक्युलर चार्टमध्ये ह्या प्राईसला जे इथं ड्रॉ करणार, इथे तुमचा सप्लाय आणि डिमांड झोन, हा सप्लाय झोन झाला, त्याच्या अपोजिट साईडला डिमांड झोन आपल्याला हे करायचं, कारण आपल्याला आयडिया असली पाहिजे की किंमत कुठल्या दिशेमध्ये जाते. बघा इकडं रेड कॅन्डल झाला, हा पुलबॅक आला आणि त्या पुलबॅकमध्ये ह्या कॅन्डलचा हाय आणि ह्या कॅन्डलचा लो म्हणजे ग्रीनवाल्या कॅन्डलचा तो तुमच्यासाठी काय आला, डिमांडवाला झोन झाला. म्हणून एकदा कर्व तुमची फिट झाली मग याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येऊन जाते की हायर टाईम फ्रेमकडलं आपण लोअर टाईम फ्रेमकडे येतो आहे आणि त्यामध्ये आपण त्या गोष्टी ज्या आहेत त्या चेक करतो आहे. तर ऑलरेडी आपण हा सप्लाय आणि डिमांड झोन जो आहे तो ह्या मंथली टाईम फ्रेमसाठी बघितला आणि तिथं आपल्याला लक्षात येतं की हा एक डिमांड झोन आहे आणि वरच्या बाजूला हा जो आहे तो सप्लाय झोन आहे. म्हणून जनरली याला स्प्लिट कशा पद्धतीने करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं सेक्शन या व्हिडिओचं आहे. या बिगिनिंग ऑफ चॅप्टर आपण हे केलं होतं की वी विल स्प्लिट, म्हणजे आपण याची विभागणी करूयात वेगवेगळ्या झोनमध्ये, म्हणजे आपल्यासाठी विक्रीसाठी कोणचा झोन चांगला आहे आणि खरेदीसाठी कोणचा झोन जो आहे त्याच्याबद्दल आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि हा जो झोन जो असणार आहे तो एरिया असणार आहे 2 प्रॉक्सिमल लाईन्समधला, जो की स्मॉलर झोन्समध्ये स्प्लिट होईल आणि त्या माध्यमातून आपल्याला पोटेन्शियल एंट्री झोन जे ते स्टॉक्सचे किंवा त्या सिक्युरिटीजचे ते लक्ष देऊन जाणार आहे. म्हणून जनरली आपण जर डिवाईड केलं मोठ्या झोनला 3 इक्वल झोन्समध्ये तर त्याच्यामधनं आपल्याला आयडिया येऊन जाते की किंमत कशा पद्धतीने कुठल्या दिशेमध्ये, जर इथं मिडल ऑफ द ह्या सप्लाय झोन आणि ह्या डिमांड झोनच्या मिडलला जर किंमत असेल, प्राईस असेल आणि तिथं जर तुम्ही एंट्री करण्याचा प्रयत्न करता तर ऑटोमॅटिकली ती तुमच्यासाठी योग्य नाही आहे आणि तिथं चुकी होण्याचे चान्सेस जे असतात तिथं असतात. म्हणून जनरली आपण जे नेमली जे 3 झोन्स इथं आपण त्याला डिवाईड करणार आहोत त्याच्याबद्दल मी इथं लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तर 3 झोन्स इथं नेमले असणार आहेत. तर याच्यामध्ये हा तुमच्यासाठी मी अगोदर सांगितलं आहे, हा जो झोन असणार आहे दिस विल बी युअर सप्लाय झोन, हा तुमचा काय असणार आहे सप्लाय झोन. याच्या उलट याला मी कॉपी करतो, क्लोन, हा जो याच्या अपोजिट साईडला जो झोन असणार आहे दिस झोन विल बी डिमांड झोन, बरोबर. आता हे सप्लाय आणि डिमांड झोन झाले. आता याच्यामध्ये आपल्याला लक्ष द्यायचं आहे की 3 प्रकारचे झोन्स आपल्याला बघायचे. आता ट्रेंड तो ओव्हरऑल काय याच्यामध्ये डाऊन ट्रेंड दिसतोय, एक प्राइस खालच्या बाजूला येते पुन्हा तिथून पुलबॅक करून वरच्या बाजूला जाते. मग ह्याच्यामध्ये हाय इन द झोन, लो इन द झोन आणि इक्विलिब्रियम झोन आपल्याला लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. हा जो इक्विलिब्रियम जो क्रिएट होणार आहे तो इक्विलिब्रियम जो आहे तो जनरली त्या झोनच्या आसपास तिथं राहणार आहे आणि इथं ह्या सेंटरला तो जो झोन असणार आहे हा तुमचा काय असेल इक्विलिब्रियम म्हणजे जिथून किंमत जी आहे समांतर अंतरावरती आहे. त्याच्यात वरचा जर झोन जर बघितला तर त्याला मी म्हणेल, कारण इथं दिशा खालच्या बाजूला आहे म्हणून हा
हाय झोन राहणार, याला मी म्हणतो हाय झोन. ओके. आणि याच्या विपरीत याच्या उलट्या दिशेमध्ये जो राहणार आहे इकडं खालच्या बाजूला डिमांड झोनच्या आसपास, त्याला लो झोन, त्याला म्हटलं जाईल लो झोन. तर हाय झोन काय, लो झोन काय, 1/1 आता आपण एक्सप्लेन करूया ह्या चार्टच्या माध्यमातून. मला असं वाटतंय सप्लाय डिमांड तुमच्या लक्षात आला असेल, त्याचबरोबर इक्विलिब्रियम सुद्धा लक्षात आला असेल. ह्या चार्टवर जर बघितलं टोटल 5 एरियाज झालेत बघा, 1 2 3 4 आणि 5, हे 5 एरियाज आहेत. म्हणून मी इथं नंबरिंग देतो 1 2 3 4 आणि 5 एरियाज. तर ह्या झोन्समध्ये जर तुम्ही बघितलं, ह्या सप्लाय झोनपाशी किंमत जर आहे तर तिथं आपण त्याला नाव दिलंय हाय इन द झोन, हाय झोन. म्हणजे हा जो कर्व जो आहे, प्राइस जर ह्या सप्लाय झोनच्या पाशी जर असेल त्याला आपण हाय प्रोबेबिलिटीवाला झोन म्हणतो, आणि त्याच्या उलट जर किंमत त्याच्या डिमांड झोनच्या आसपास असेल तर त्याला आपण लो इन द झोन म्हणतोय. म्हणजे प्राइस जी आहे ती आपल्याला इथे कोणत्या दिशेमध्ये गेली पाहिजे, हाय झोन म्हणजे आपण इथे विक्री करण्याचाच प्रयत्न करूयात, कारण ओव्हरऑल ट्रेंड जो आहे तो खालच्या बाजूला आहे, म्हणून याला हाय इन द झोन म्हटलं गेलं आहे. लो झोनचा अर्थ असा आहे की इथं आपण खरेदी करण्याचा अजिबात शक्यता करणार नाही, कारण खरेदी करण्याचे चान्सेस काय आहे तिथे अतिशय कमी आहे, अतिशय लो आहेत, म्हणून याला आपण लो इन द झोन म्हणलं जातं. आणि जनरली या 2 झोन्सला जर आपण डिवाइड केलं ऑब्वियसली 2 प्रॉक्झिमल लाईनमध्ये, मग त्याच्यामध्ये आपल्याला मार्जिन जे आहे ते लक्षात येऊन जातं, आणि म्हणून ॲटोमॅटिकली आपल्याला त्याच्याबद्दलची आयडिया येऊन जाते. म्हणून हाय इन द झोनमध्ये आपण विकण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि लो इन द झोनमध्ये खरेदी करण्याचा प्रयत्न करणार नाही आहोत. आणि सध्याची जी प्राईस जी आहे ॲटोमॅटिकली ही डिमॅन्ड झोनमध्ये सिच्युएटेड आहे, म्हणजे इथे खरेदी करण्याची चान्सेस जी ती शक्यता सगळ्यात जास्त असणार आहे. कारण जर किंमत ह्या झोनमध्ये जर असती तर ॲटोमॅटिकली हा हाय झोन आपल्यासाठी असता. म्हणून याच्यामध्ये जो लो झोन जो असणार आहे तो वरच्या बाजूला शिफ्ट होईल, कारण किंमत डिमॅन्ड झोनपाशी आहे, आणि अशा पद्धतीने आपल्याला जो आहे तो आयडिया येऊन जाईल. म्हणजे लो झोन इथं आता काय झालं याच्यामध्ये सिच्युएशन जी ती चेंज झाली, कारण किंमत कशापाशी आहे, डिमॅन्ड झोनपाशी आहे, आणि त्याची शक्यता जी ती वरच्या बाजूला बाउन्स होण्याची सगळ्यात जास्त असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही आता तुमची प्रॉक्झिमल आणि डिस्टल लाईन ड्रॉ करून तुमच्या एंट्री ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या क्लिअर करू शकता. त्याबरोबरच तुम्हाला आणखीन एक ऑप्शन आहे की 3 लाईन्स ड्रॉ करण्यासाठी तुम्ही फिबोनाची रिट्रेसमेंट टूलचा सुद्धा व्यवस्थितरित्या उपयोग जो आहे याच्यामध्ये करू शकता, आणि त्या माध्यमातून तुमचं ट्रेडिंग स्टाईलचा जो आयडिया जो आहे तो व्यवस्थितरित्या उपयोगात आणू शकता. आता हे फिबोनाची टूल काय आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण आयडिया करूत. फिबोनाची टूल जे आहे ते एक रिट्रेसमेंट टूल आहे की ज्याच्या मधनं मॅजिकल मॅथमॅटिकल फिबोनाचिकल सिक्वेन्स जो आहे तो आपल्याला भेटतो, जो की 13व्या शतकादरम्यान होतं, आणि 3 डिझायर्ड लेवल जे आहेत ते आपल्याला प्रोबेबली लक्षात येऊन जातात. तर इथं तुम्ही ड्रॉइंगमध्ये जावा आणि ह्याच्यामध्येच खाली तुम्हाला जे आहे फिबोनाची झोन्स एक्सटेन्शन जे आहेत तिथे लिहून जातील. तर इथं बघितलं गॅन आणि फिबोनाची, ह्या फिबोनाकीमध्ये आपण गॅन आणि फिबोनाची ज्यावेळेस हे केलं, आता इथं आपल्याला ट्रेंड लक्षात येतोय की खालपासनं वरच्या बाजूला येतोय. मग आपण जर ते पहिल्यांदा इथं हे करू, त्याची सेटिंग काय करायची त्याच्याबद्दलची आयडिया घेऊयात. इथं तुम्ही आलात, इथं सेटिंगमध्ये जावा आणि फक्त 3च लेवल्स आहेत लक्षात ठेवा. इथे 0 पासून 1 पर्यंत करा, बाकीचे सगळे जे आहेत ते बंद करून टाका. ओके, सगळं काही बंद करून टाका आणि त्याला ओके म्हणा, बॅकग्राऊंडसुद्धा क्लोज करून टाका. केलं तर 0 पासून 100 पर्यंत आपल्याला त्या 3 फिबोनाची लेवल्स घ्यायच्यात. आता आपल्याला कळालं आहे या पर्टिक्युलर सेटअपमध्ये, या पर्टिक्युलर चार्टमध्ये आपल्याला एक गोष्ट इथं लक्षात येऊन जाते, व्हॉल्यूमसुद्धा मी उडवतो म्हणजे आपल्याला चार्ट क्लीन होऊन जाईल. हां, तर आपल्याला ऑलरेडी हाय इन द डिमांड झोन आहे, हा एक स्विंग हाय इथं क्रिएट झाला आणि स्विंग लो इथं तयार झाला आहे. तर जनरली याच्याकडे आपण व्यवस्थितरित्या लक्ष ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथं असतो, आणि त्याकडे तुम्ही लक्ष आयडिया ठेवणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये फिबोनाची टूलचं तिथं जावा आणि फिबोनाची टूलमध्ये गेल्यानंतर फिबोनाची रिट्रेसमेंट घेतल्यानंतर हा तुमचा स्विंग हाय पॉईंट आहे. या स्विंग हाय पॉईंटपासून स्विंग लोपर्यंत जो आहे त्याला टॅप इन करून टाका. तर ॲटोमॅटिकली तुम्हाला त्याचं इक्विलिब्रियम हाय झोन आणि लो झोन भेटून जाईल. किंमत बघा डिमॅन्ड झोनच्या आसपास आहे, इक्विलिब्रियम जो आहे तो 61 पॉईंटच्या आसपास आपल्याला बनताना दिसतो, आणि जनरली याला लो इन द कर्व लो झोन आहे, कारण इकडे जर किंमत जर असती तर हाय असता
जर ही किंमत इथं ऐवजी ह्या झोनमध्ये असतं तर तो हाय असता. आता किंमत जी डिमांड झोनमध्ये म्हणून ह्या झोनमध्ये, आणि याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ट्रेडिंग इन द कर्व जो आहे तो आपण व्यवस्थितरित्या लक्षात घेऊ शकता. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून जनरली फिबोनाची टूलसुद्धा वापरलं तर जे मी रँडमली जे टाकले होते सेटअप्स, ते सेटअपसुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या जो आहे तो वापर होताना दिसतो आणि त्या माध्यमातून तुम्हाला त्याच्याबद्दलची जी आयडिया आहे ती लक्षात येऊन जाते. म्हणून जेव्हा किंवा किंमत जी आहे एक व्हेरी हाय टू व्हेरी हाय झोनमध्ये असते त्यावेळेस आपण तिथं खरेदी करण्याचा प्रयत्न करणार. बघा इथं जर हाय झोन बघितला आणि किंमत डिमांड झोनच्या आसपास आहे, इथं खरेदी करण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यावेळेस किंमत इकडे असते आणि ती सप्लाय झोनच्या आसपास असते तर तिथं हाय झोन असता आणि इथं आपण विक्री करण्याचा प्रयत्न केला असता. जर किंमत अशा पद्धतीने लो झोन टू व्हेरी लो झोनमध्ये असेल त्यावेळेस आपण तिथं खरेदी करण्याचाच प्रयत्न करणार आहे. तर जनरली ही गोष्ट आपण लक्षात ठेवली गेली पाहिजे की लॉंगर टाईम फ्रेमवरती आपल्याला आयडिया येऊन जाते की ज्यावेळेस किंमत हाय आणि व्हेरी हाय झोनमध्ये म्हणजे वरच्या आणि वरच्या बाजूला इथं आपण सेल करण्याचाच प्रयत्न करणार आहे, आणि ज्यावेळेस किंमत जी आहे ती लो आणि व्हेरी लो म्हणजे डिमांड झोनच्या आसपास आहे तिथं आपण खरेदी करण्याचाच प्रयत्न करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मर्म जे आहे, ज्यावेळेस किंमत जी आहे तिच्या इक्विलिब्रियम झोनमध्ये, त्या इक्विलिब्रियम झोनमध्ये आपण नाही खरेदी नाही करणार आणि सेलसुद्धा नाही करणार. हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपण ट्रेडिंगमध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण त्यामधनं आपल्याला आयडिया येऊन जाते आणि ॲटोमॅटिकली त्यामध्ये आपण ऑब्झर्वेशन करणार आहोत. कारण त्या डिमांड झोनमध्ये जर तिथं प्राईस जर बाउन्स बॅक करू राहिली तर ॲटोमॅटिकली आपण त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्या लक्षात आल्यानंतरच किमतीसाठी ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती ॲटोमॅटिकली क्रिएट होताना दिसणार आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ह्या टाईम फ्रेममध्ये हाय झोन लो झोनच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं. आणखीन काही एक्झाम्पल्स बघूयात म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या त्याच्याबद्दलची आयडिया जी आहे ती येऊन जाईल. आणखीन जर आपण याच्यामध्ये जर गेलं तर हा एक डबल टॉप झाला आणि त्यानंतर स्विंग लो झाला आणि त्यानंतर प्राईस जी ती बाउन्स बॅक करताना दिसली. आपण जर इथं पुन्हा एकदा फिबोनाची टूलचं जर रिट्रेसमेंट टूलचा जर वापर जर केला ह्या स्विंग हायपासनं, जो की एक सप्लायवाला झोन आहे आणि हा एक काय स्विंग लोवाला झोन आहे, तर जनरली तुम्ही बघू शकता हाय इन द झोन म्हणजे सप्लाय झोन जर इथं जर ड्रॉ जर करायचं जर झालं तर ॲटोमॅटिकली तर तुम्ही इथं बघा जर ह्या सिस्टीमला जर बघायचं जर झालं तर हा तुमचा इक्विलिब्रियमवाला झोन आहे. इक्विलिब्रियमवाल्या झोनपाशी किंमत अजिबात आली नाही आणि तिकडनं फॉल करताना दिसली. रुटीन एक सेलअप तिथं होता दिसला. म्हणजे या झोनच्या आसपास मी अगोदरच सांगितलं ज्यावेळेस किंमत हाय किंवा व्हेरी हाय झोनमध्ये त्यावेळेस आपण विकणारच आहोत, आणि ज्यावेळेस किंमत व्हेरी लो टू व्हेरी लो झोनमध्ये त्यावेळेस तिथं आपण खरेदीच करणार आहोत. कारण हा एक लो झोन आहे, हा एक हाय झोन आहे, हा एक सप्लाय झोन आहे वरच्या बाजूला, आणि हा एक काय डिमांड झोन आहे. तर याच्याबद्दलची आयडिया, याच्याबद्दलची गोष्ट लक्षात आली पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला किंमत कळते की किंमत जी आहे आता त्याच्या इक्विलिब्रियम झोनला जे आहे टॅप करून म्हणजे रॅली करून त्याच्या इक्विलिब्रियम झोनला टॅप करते आणि त्या पद्धतीने किंमत जी आहे ॲटोमॅटिकली करू राहिली, तर त्याला आपण जे आहे तर लोअर टाईम फ्रेममध्ये ब्रिज डाऊन करून, लोअर टाईम फ्रेममध्ये ब्रेकडाऊन करून आपल्या एंट्री जे आहे ते करू शकतो. बघा इकडनं ही टॅप इन झाल्यानंतर हा जो आहे इथं जो तो क्रिएट झाला आहे तो जनरली एक स्मॉल डिमांड झोन तयार झाला, आणि त्या स्मॉल डिमांड झोनमध्ये आपण आपल्या ज्या एंट्री ज्या आहेत त्या तिथं व्यवस्थितरित्या करू शकतो. आणि ते सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला तिथं लक्षात आला पाहिजे. कारण ह्या डिमांड झोनला जर प्राईस वारंवार हे करू राहिली आणि प्लस लो इन द झोन आहे तर तिकडनं आपल्यासाठी 1-2 दिवसामध्ये एक स्मार्टली जी रॅली जी ती आपल्याला होताना दिसते. आणि वरच्या बाजूला अपोजिंग सप्लाय झोन जर बघितला तर तो अपोजिंग सप्लाय झोन कुठं क्रिएट होतोय, जर तिथं आपल्यासाठी एंट्री येतं तर अपोजिंग सप्लाय झोन जो आहे तो ह्या कॅन्डलच्या आसपास आहे, आणि ॲटोमॅटिकली आपण स्वतःला त्या झोनसाठी तयार ठेवणार आहोत. कारण अपोजिंग सप्लाय झोनसुद्धा आपल्याला त्याच्याबद्दलची आयडिया आली पाहिजे, आणि हा आपल्या फेवरमधला बाईंग झोन आहे म्हणून याला ग्रीन मी कलर देतो. तर अशा पद्धतीने गोष्टीला हे करू शकता. किंमत रॅली झाली आणि त्याच्यानंतर येऊ राहिलं तर ॲटोमॅटिकली याचा उपयोग जो आहे तो तुमच्यासाठी एकदम परफेक्ट वेनी, परफेक्ट बेसनी जो आहे तो क्रिएट होतो, आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ट्रेडिंग स्टाईलला, ट्रेडिंग वेला जो आहे अलाइनमेंट करू शकता. तर भरपूर काही गोष्टी आपण डिस्कस केल्यात. डे ट्रेडर काय आहे, मल्टिपल टाईम फ्रेम अनालिसिसमध्ये 3 टाईम फ्रेमचं कसं कॉम्बिनेशन करायचं, त्याला आणखीन ब्रेकडाऊन कशा पद्धतीने करायचं, याच्याबद्दलची आयडिया जी आहे ती आपण घेतली, आणि नक्कीच तुम्हाला त्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्यांना लक्षात आल्याच असतील, आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हीच गोष्ट जी आहे तुम्हाला ती सांगायची होती. तर ॲटोमॅटिकली तुमच्या मित्रपरिवाराबरोबर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आणि व्हिडिओ कसा वाटला
नक्कीच शेअर करा. धन्यवाद.